पतीचा अंत्यसंस्कार पत्नी करायला गेली आणि रायगड जिल्ह्यात काय घडलं बघा. रायगड जिल्ह्यातील चक्रधर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिटकणी गावात राहणाऱ्या गुप्ता कुटुंबावर मोठं संकट ओढवलं होतं. घरातील प्रत्येक जण चिंतेत होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आजाराची झुंज अखेर संपली आणि कुटुंबातील एका व्यक्तीने कायमचा निरोप घेतला. घरात रडारड सुरू होती. नातेवाईक जमा झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. या वातावरणात कुणालाही कल्पना नव्हती की पुढील काही तासात आणखी एक गूढ घटना घडणार आहे. या कुटुंबातील जयदेव गुप्ता यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे पत्नी गुलाबी गुप्ता पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होता, पण पतीच्या जाण्याचं दुःख त्या स्वीकारू शकत नव्हत्या. सोमवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता जयदेव गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गाव या दुःखद प्रसंगाचा साक्षीदार होतं. अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुटुंबीय घरी परतले, पण गुलाबी गुप्ता यांची अवस्था मात्र तशीच होती. रात्र होत गेली तसं घरात शांतता पसरली. प्रत्येकजण दिवसभराच्या धावपळीमुळे थकला होता. काहीजण झोपले तर काहीजण अजूनही दुःखात हरवले होते. पण याच दरम्यान एक अशी गोष्ट घडली जी सुरुवातीला कुणाच्याही लक्षात आली नाही. रात्री सुमारे 11च्या सुमारास गुलाबी गुप्ता घराबाहेर पडल्या. त्यांनी कुणालाही काही सांगितलं नाही. कुठे जात आहेत, का जात आहेत याची कुणालाही कल्पना नव्हती. काही वेळानंतर कुटुंबियांनी त्यांना घरात शोधायला सुरुवात केली. एका खोलीत, दुसऱ्या खोलीत, अंगणात, शेजारी, पण त्या कुठेच दिसत नव्हत्या. सुरुवातीला त्या जवळपास असतील असं सर्वांचा समज होता. मात्र वेळ जसा जसा पुढे जात गेला तशी चिंता वाढू लागली. रात्रीच्या अंधारात कुटुंबियांनी काही गावकरी त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. शोध सुरू असताना अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. काहींना वाटत होतं त्या नातेवाईकांकडे गेल्या असतील, काहींना वाटलं त्या एकट्याच कुठेतरी बसल्या असतील, पण शोध सुरूच राहिला. गावातील प्रत्येक ओळखीच्या ठिकाणी पाहिलं गेलं तरीही त्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता. कुटुंबियांची अस्वस्थता आता भीतीमध्ये बदलू लागली होती. शोध घेत काही जण त्या ठिकाणी पोहोचले जिथे काही तासांपूर्वी जयदेव गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तिथे पोहोचल्यावर सर्वजण थबकले. वातावरण आधी शांत होतं, पण तिथे दिसलेली काही चिन्ह पाहून सर्वांच्या मनात एक वेगळीच अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. चितेजवळ त्यांना गुलाबी गुप्ता यांची साडी, चप्पल आणि चष्मा पडलेला आढळला. हे पाहताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्या वस्तू तिथे कशा आल्या, त्या स्वतः इथे आल्या होत्या का आणि आणखी काही घडलं होतं का, या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती. मात्र या दृश्यामुळे भीती आणखी वाढली. या वस्तू पाहिल्यानंतर कुटुंबियांनी एक भीती व्यक्त केली. त्यांच्या मते पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने गुलाबी गुप्ता यांनी रात्री उशिरा अंत्यसंस्कारांच्या चितेत उडी मारली असावी. मात्र हा फक्त कुटुंबियांनी व्यक्त केलेला संशय होता. प्रत्यक्षात काय घडलं याचा कोणताही ठोस पुरावा त्या क्षणी उपलब्ध नव्हता. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. चक्रधर नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे तपास अधिक काळजीपूर्वक सुरू करण्यात आला. प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला गेला. जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश मरकाम यांनी सांगितले की कुटुंबाने व्यक्त केलेल्या भीतीच्या आधारे फॉरेन्सिक विभागाचे पथक आणि डॉक्टरांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्यांनी चितेजवळून आवश्यक नमुने गोळा केले. या नमुन्यांचा तपास करूनच पुढील निष्कर्ष काढला जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. याचबरोबर चक्रधर नगर पोलिसांनी गुलाबी गुप्ता यांच्या संदर्भात हरवल्याची नोंद केली आणि त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. विविध शक्यतांचा तपास करण्यात येत आहे, कारण अद्याप त्यांच्याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. गुलाबी गुप्ता यांनी चितेत उडी मारल्याचं कुणीही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यामुळे केवळ घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या प्रकरणाचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू झाली. अनेकांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले. काहींच्यामध्ये पतीच्या निधनानंतर त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. काहींनी त्यांच्या मानसिक अवस्थेबाबतही चर्चा केली. मात्र या सर्व गोष्टी केवळ अंदाज असून अधिकृत सत्य तपासून झाल्यानंतरच समोर येणार आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या घटनेकडे अफवा किंवा अंदाजांच्या आधारावर न पाहता अधिकृत तपासाच्या निष्कर्षाची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. रायगड जिल्ह्यातील चक्रधर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिटकणी गावात घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. ते प्रश्नांची खरी उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच मिळतील.